नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डेबॉन्स ॲग्रोचा एरिया मॅनेजर राजेश पवार बोलत आहे। आणि ही जी तुम्ही मक्का पाहताय ती फक्त एका महिन्याची आहे आणि एका महिन्यामध्ये ह्याची उंची जवळजवळ 3.5 फूट प्लस आहे आणि एकसारखा प्लॉट आहे। पानं पाहू शकता। याचं कारण म्हणजे याला वापरण्यात आलेली खते, आणि ती खते आहेत डेबॉन्स ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड जयसिंगपूर यांची। तरी अशी मक्का एक महिन्याची कुणाचीच असू शकत नाही। हा कंपनीचा डेमो प्लॉट आहे। राकेश पवार, मुक्काम पोस्ट पळशी, तालुका मान, जिल्हा सातारा यांचा। तर ही जादू ज्यामुळे झाली त्याचं कारण आहे अतिशय क्वालिटीची अशी डेबॉन्स ॲग्रोची या मक्यासाठी वापरलेली एकच डोस दिला मक्का पेरताना खते। मक्का पाहू शकता, एक डोस दिला, परत डोस द्यायची गरज नाही। तर अशा प्रकारे ही मक्का पाहू शकता एकसारखी आहे। तुम्ही मला खोटं बोलतो, याची तारीख पण माझ्याकडे आहे आणि शूटिंग पण आहे याचं, मक्का पेरल्याची तारीख। आणि या सगळ्यांचं श्रेय जातं डेबॉन्स ॲग्रोच्या ऑर्गॅनिक खतांना। तर खतं मी तुम्हाला दाखवतो। यासाठी वापरलेलं आहे 98% डेबॉन्स ॲग्रोचं ह्युमिक, ग्रोमेक्स, तसेच बेसल डोसमध्ये ॲग्रो बूस्ट, 5 किलोमध्ये ॲमिनो फुलविक, सीवीड आणि ह्युमिक। तसेच फवारणीमधून एक फवारणी केलेली आहे बायो संजीवनी नॅनोमधील ह्युमिक, फुलविक, ॲमिनो आणि ह्युमिक, लेदर ऑइल आणि फिश ऑइल, नीम ऑइल यांचं मिश्रण। आणि हा यांचा क्वालिटीचा स्टिकर 3 in 1 पावसासाठी हा पण वापरलेला आहे। हे आहे आमचं नीम ऑइल 10,000 ppmचं, त्यामुळे एकाच फवारणीमध्ये आळी कंट्रोल झालेली आहे। तसंच हे आहे आमचं ॲडव्हान्स कॅलमिक्समध्ये आहे हे 6 घटक सूक्ष्म अन्नद्रव्याचे प्लस C फॉर कॅल्शियम, M फॉर मॅग्नेशियम म्हणजेच कॅलमिक्स, असे 8 घटक आहेत। अतिशय चांगली क्वालिटी आणि चांगली यील्ड यामुळे मिळते। आणि शेतकऱ्याच्या गळ्यातील ताईत ही आहे नॅनो टेक्नॉलॉजीने बनवलेलं प्लॅन्टो मिल, फिश मिल, बोन मिल आणि 4 पेंडींचं मिश्रण। तसेच यामध्ये आहेत 12 बॅक्टेरिया आणि त्यांचं खाद्य इम्पोर्टरमधलं मायस्लिन। अतिशय चांगली क्वालिटी, एकरी फक्त 2 बॅग लागतात। आणि हे आहे आमचं सेकंडरी ऑर्गॅनिकमध्ये ग्रोसीलमध्ये आहे सिलिकॉन, मॅग्नेशियम, सल्फर, कॅल्शियम। ही फक्त एकरी 1 बॅग लागते आणि याचा रिझल्ट हा तुमच्या समोर आहे। तरी प्लॉट पाहायचा असेल तर सर्व शेतकऱ्यांनी व्हिजिट करू शकता आणि 50% खर्च वाचवू शकता। हे आमचे प्रॉडक्ट वापरल्यानंतर मकामध्ये एकरी 10 ते 12 क्विंटलनं ॲव्हरेज वाढतं। तरी 50% खर्च कमी आणि उत्पन्न जास्त अशी ही खते सर्व शेतकऱ्यांनी वापरावीत असं मी आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।